मला प्रॉब्लेम आहे, मी ह्या बाईला लिफ्ट देणार नाही. एक मिनिट, मी तुझ्याकडे लिफ्ट मागितलीच नाहीये. अरे मी देणारच नाहीये, पण मागितलीये का? तू मागायचा प्रश्नच नाही, मीच देणार नाहीये. अरे मी देणारच नाहीये. सांगू टाक त्यांना, मी या गाडीत देणार नाही. करेक्ट, संपला विषय. आईला तुम्ही दोघे ओळखता एकमेकांना? दुर्दैवाने हा माझा नवरा आहे. मस्त आहे की, मग तर टेन्शनच नाही. आणि आमचा डिवोर्स होणार आहे, पण हा उशीर लावतो. मी उशीर लावत नाहीये. मग पेपर्स का साइन करत नाहीयेस? आणि एक मिनिट, तू गोव्याला कशाला चाललायस? तू माझा पाठलाग करतोय? हॅलो, तुझा पाठलाग करण्यात पण वेळ पण नाहीये माझ्याकडे. मला माहित पण नव्हतं तू गोव्याला चाललीस. तू मला सांगितलंस तू गोव्याला चाललीस म्हणून. तुला दुसरी गाडी नाही सापडली का रे? हो, ट्रॅव्हल ऑफिस आहे का हे? मग चॉईस प्रमाणे गाड्या मिळायला सांग जरा. हायवे हा, इथं लोक तासन तास उभे राहतात तरी लिफ्ट मिळत नाही. मग काय? तुमचं नशीब चांगलं आहे यांनी गाडी थांबवली. आता माणूस ओळखीचा आहे, डेस्टिनेशन पण सेम आहे, तुम्ही जा त्यांच्या बरोबर. हे पण मी लिफ्ट देणारच नाहीये. हो साहेब, गाडीचे पार्ट्स गेलेत, तुम्ही तरी समजून घ्या ना. थँक्स म्हणायला सांग तिला आत्ता. हो मी मॅडम, नाही म्हणणार. गोव्याला पोहोचल्यावर म्हणतील ना. जे काय असेल ते आत्ता इथे. हो मॅडम, तुम्ही सामान काढ. थँक्यू. असं मी तुला म्हणणारच नाहीये, कारण मला गरजच नाहीये. कारण अजूनही ऑफिशियली मी तुझी बायको आहे आणि या गाडीवर माझाही हक्क आहे. कळलं? सो लेट्स गो.